काही काटकसर केली, आम्ही तुमच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलाय. जर तुम्ही 2-3 दिवसाच्या आत यांना सगळ्यांना अटक करून कलमा त्यांच्या मनाप्रमाणे जर लावल्या नाहीत, काही जर टाळाटाळ एखाद्या स्थानिक अधिकाऱ्याकडून जर झाली तर नाविलाजानं राज्यातले सगळ्या मराठ्यांची राज्यव्यापी बैठक मला चिखला गावात लावावं लागेल. आणि मी पोकळे सरांवरती, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवून आलो. जर काही इथलं ही चाललेली गुंडगिरी याच्यातले काही त्या परळीला सुद्धा अटॅच आहेत. लाभार्थी टोळी इथं सुद्धा हाय असं कळालंय. यांना पुऱ्याला मोक्यात झाला, एक देशाचा सुट्टा काढणार नसता. मी जर एकदा बोललो, मी कायद्याचा सन्मान केलाय, अधिकाऱ्यांचा सन्मान केलाय. जर तुमच्याकडून हाय काही झाली तर माझा नावेलाज आहे. मी राज्यव्यापी बैठक लावून आंदोलन जर एकदा सुरू झालं रे बाबा, मी एकदा शब्द दिला की मागं पण अटक नाही, मेलो तरी मी मग तिथून पुढची जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची राहील. मला तरी वाटतं, अहो थांब ना, SP साहेब बोलल्याप्रमाणे मला तरी वाटतं एकाला पण ही ते सोडणार नाहीयेत, एकाला पण सोडणार नाही, सगळेचे सगळे जेरबंद करणार. अशी पण माहिती मिळाली की कोण PI का कोण आहे, कोणीतरी आहे, त्यांनी काही आरोपी कोणचा तो नाही तो आमच्या तिकडे हल्ल्यात होता तर ते वेग दुसरा आहे. अरे तुम्ही लाईट तरी पण केली ना, आमच्याकडे जनरेटर असतात मराठी लाईट जाऊ शकते. मुख्यमंत्री फडणवीस साहेब आहेत ना, त्यामुळे लाईट जाऊ सुद्धा शकते. तेव्हा आमच्या अंतरवालीच्या मायमावल्यांचे डोके फोडून गोळ्या घालणार तेच खाली इकडे का दुसरीकडे दुसरा आहे घेऊ. मला जी माहिती मिळाली SP साहेबांनी DSP साहेबांना सांगतो, यांनी आरोपी पळून जायला सुद्धा मदत केली. त्यांना सुद्धा मध्ये घ्या, त्यांना निलंबित करा. हे बघा, तुम्ही कायदेशीर कारवाई करून आरोपीला अटक करणार आहेत ही आशा ठेवून आम्ही आहे. जर हे 2-4 दिवसाच्या आत झालं नाही तर मग 25 तारखेच्या नंतर राज्यव्यापी सगळे मराठी चिखला गावात येणार आहेत, हे मात्र तुम्ही लिहून ठेवा. त्यावेळेस मी एकही शब्द प्रशासनाचा ऐकणार नाही. जे काय परिणाम होतील ते हल्ला करणाऱ्या या गुन्ह्यांमुळे झालंय आणि प्रशासनाने अटक नाही केल्या म्हणून होईल. तुझं जर काही द्यायचं राहिलं असेल, कोणाचे नाव आत्ता माझ्यासमोर दे. कोणाचं जर एखाद्याचं नाव टाळलं असेल, DSP साहेबांना इकडे बोलून घेऊ. ते बोलायचं झाल्याच्या नंतर सविस्तर सगळे शांततेत बसा, मला चर्चा करू द्या. घटना मला माहित नाहीये, मला घटना सगळी समजून घ्यायची. असं कधी मनात समजू नका की तुमचा विदर्भ आहे, आमचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आहे. आपण एका रक्ताचे, एका माईचे लेकर आहेत. आपण तुमचं दुःख ते आमचं आहे, आमचं दुःख ते तुमचं आहे. आणि या मुलीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी आदर्श घेतलाय असं लढायचं म्हणून. राजा वाचवायला आणि तुम्ही बाकीचं पुढे गेलं तरी डबडे हो. मरायला भ्यायचं ना छत्रपती पुढं. अरे छत्रपती येतं आपलं जीवन आहे. इथं जाग्यावर जरी मुडदे पडले ना, घरात नाही बसायचं. विदर्भातल्या आणि या गावातल्या मराठ्यांना सांगतो, मुडदा पडला तरी छत्रपतीपेक्षा मोठा कोणी नाही. जाऊ द्या, जीव राजासाठी पण हलायचा नाही आणि पुतळा हलवायचा नाही इथून अजिबात. कोणी आलं बी गेलं तरी पण हे वैभव या गावाचं
शासकीय कार्यालय कोणामुळे आहेत? हे कशाचं कार्यालय? अंगणवाडी ही झाली छत्रपतींमुळे. छत्रपती नसते तर तुम्हाला बसायला सुद्धा जागा नसते. इथं काय करतोय पुतळा? पुतळा कुणी हलू शकत नाही. आम्ही येत नुसतं हलवा. तुम्ही आता तुमचे बी पुतळे आहेत ना राज्यात, मग तुमचे चौक आहेत, मग खेळायचं का मग तसं तुम्हाला गुंडाला त्या? आम्ही तुमच्या चौकाचा, तुमच्या महापुरुषांचा आदर्श करतो. अरे आमचे लोक तुमचे पुतळे चौक ओपन करून त्याला हार घालतेत आणि तुम्ही आमच्याबद्दल इतका द्वेष आमच्या छत्रपती बद्दल, हे तुम्हाला मागात पडेल. आता या हळूहळू यांची पायरी भरत आलेलीच आहे. यांचा पापाचा घडा हळूहळू हळूहळू भरत आलाय. यांना वाटतं आपण उठाव करीनात, आपण का संयमी लोक आहेत, आपण थोडं शांततेने चाललो. एकदा जर मराठ्याने हातात दांडकं घेतलं तर पुन्हा मूळच तर खाली ठेवणार नाही, यांच्या डोक्यातच आहे. आणि हे जर नाही थांबले तर नावेला जे मग ते एका दिवशी करावंच लागणार आहे. आता माय माऊलीपर्यंत हात आलाय. तुमच्या लेकीचा अंगावर हात टाकला जमान का? तुम्ही आमच्या महिलेवर हात टाकायला लागला. आम्ही तुमच्या महिलेला आमच्या महिला इतकं बघतो. आम्ही नाही तुमच्या महिलेवर हात टाकीत. आमच्या सुद्धा पोरं टाकू शकते. इतकी नीच पैदास पण तुमची इतकी आमची नाही. ओरिजिनल पैदास आमची. तुमच्या असल्या चुकीमुळं गोरगरीब त्या समाजाला सुद्धा वाईट परिणाम भोगावा लागणार आहेत. या लाभार्थी टोळीमुळं त्यांच्यात असणाऱ्या चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यामुळं ती जात सुद्धा बदनाम व्हायला लागली. हे लाभार्थी टोळी ह्या 2-3 मंत्र्यांनी सांभाळली आणि आज त्यांच्याच अंगलट असं यायला लागलंय आता. कारण ते परळेवाला धन्या असणारच याच्यात, ते असणारच याच्यात. फोन का व्हायला केला असेल त्याला लय मोठं ते खुडकुतासारखं मुळे झालेलं आहे, त्याला दम निघत नाही. त्यांनी फोन केलाच असेल, भेटायला तू जिरी बघ तू माझ्या संगत तो आणखी फोटो भरलंच नाही. माझ्या बाप्पाचा सुपारी देते ती, आणि तो सुपारी एका गोट्यात फुलील मी, आणि आमच्याच पायद्याशी हाताखाली धरतोय. आमच्याच पायद्याशी त्या काही पैशासाठी भुकालेल्या, मान सन्मानासाठी आपली जात सोडून आपला समाजाचा छत्रपतीचा पराक्रम सोडून पैसे कमायसाठी हे आवड तिकडे देते आपली. साहेब साहेब म्हणती पैदास, साहेब म्हणती 96 कुळी म्हणते ते स्वतः मध्ये. आम्ही 96 कुळी आहेत, आमच्यावर संस्कार आहेत. ही तो बहीण आहे ना, 96 कुळ्या ही बहीण आहे ना. तो साहेबाच्या टोळीनं तो साहेबाच्या टोळीनं हिचे कपडे फाडलेत. बहीण आहे ना तुई, त्यांच्या नादाने पळतो का? आपल्या ह्या फितूर लोकांमुळं आपल्या जातीवरती संकट यायला लागले. अरे यांनी आपल्याला संपवायचं ठरवलंय, पण त्याला स्वप्नात बघ म्हणा मराठी संपेल. तुला मराठीत संपणार नाही. तो एक दिवस बघ थोड्या दिवसात भरतेत का नाही असा होणार. एक दिवस तो असं पाप करून करून आता नुसतं हे हालत आहे त्याच इथं काय ते करावं लागणार आहे पाप. लेखी बाईवर हात टाकायला होतो ना टोळीला पाप. आणि तुम्ही किती घेत रे? मी मागं सांगितलं होतं, फक्त आम्ही उठाव करीना. तुमच्यामुळं आम्ही त्या गरीब तुमच्या समाजातल्या लोकांचा विचार करतोय की गव्हासारखी किडे रगडू नये. वाद वाद असतात, भांडण भांडण असतात. एकदा जर ते चेतलं ना तर राणा सुद्धा पळून देणार नाही. आणि गरीबाला त्रास होऊ नये म्हणून आम्ही संयमाने त्यांना वाटतं आम्हाला भेटे का काय. तुम्ही अपंग आहेत का? दांडकं घेऊन आला? अपंग आहे तुम्ही, मला वाटलं दांडकं घेऊन आला लगेच. मी आहे त्यावर टेन्शन नाही घ्यायचं. इतक्या लवकर दांडी घेऊन देत नाही तुम्हाला. तुमचे मान उंच असंच काम करणार आहे का जागावर उभा राहून तुम्ही काय करायचं नाही. तर यांनी मागे दांडी घेतली असते. मला समाज भरकुटू द्यायचा नाही, छत्रपतींच्या विचाराने चालवायचं. छत्रपतींचा पुतळा हटू दिला नाही. आता आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट देणार. राज्यानं ही जबाबदारी
एकदा जर आव्हान झालं ना, एकदा ह्या महाराष्ट्रातल्या सरकारनं बघितलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी आणि पोलीस प्रशासनाने एकदा जर राज्याला आव्हान केलं ना, तुम्हाला सांगतो कोकणाच्या त्या टोकापासून जे मराठी मुंबई पासून इकडे निघतील ना, तर तुम्हाला इथं 200 किलोमीटर इतके मराठी. तिला जर न्याय नाही मिळाला तिच्या म्हणण्याप्रमाणे आपली मागणी सरळ सांगितली, पुतळ्याला हात कोणी लावायचा नाही. मग त्या कुणी येऊ दे, वाकड्या नजरेने सुद्धा बघायचं नाही. नसता आम्हाला जे पाऊल नाही उचलाय ते उचलावं लागलं. दुसरं तिने सांगितल्याप्रमाणे सगळे आरोपी हे अटक झाले पाहिजेत, नावं घेतले तेवढे आले पाहिजेत, वशिला असू नये तर काही असू. तुमचा सरपंच आहे धरला असेल ना, धरते ना, मी आहे ना, नाही धरलं ना माग डीवायएसपी साहेब आहेत नाही ग, पुढे ग सरपंच होते ना, पाटील साहेब पण होते ना, त्याच्या मागे पत्र लावलीत ना, नक्की त्याला तगडे धरून आणायचं, त्याला सोडायचंच नाही कुणी. आमची चूक असेल ना आम्हाला सुद्धा साधायला, पण आमच्या लेखी शांत बसा, आमच्या लेखी बाळीवरती हात टाकलाय, आम्हाला तेव्हा आरोपी कोणी तो पाहिजे, त्याला सोडायचा नाही. इथं हात मोडले तुम्ही 2 महिन्याचे काहीतरी. एक जण सांग बघा ताई, ही तुमच्या समोर ताई, हिचा पाय मोडला, कलम लागलेत का, लागलेत का, कलम लागलेत का? अरे पण आमदाराच्या जरी जवळचा असला कोणाचा असला तरी ऐक आधी, मी परत आरोप करणारा नाही. आमदाराचं हात आहे का याच्यात, 1 मिनिट सांगतो, ऐका त्या, अरे ऐका रे, त्या आमदारांनी बहुतेक कोणाला तरी आमच्या तिकडे फोन आलता, त्याच्या पीएचा का कोणाचा फोन आलता की नाही, नाही म्हणल्यावर बळच ओढायचं घ्यायचं आहे का नाही. तुम्ही म्हणता ते करण्याचं मी आयुष्य माझं घातलंय, मी बळच नाही म्हणू शकत. त्यांनी सांगितलं की या मॅटरशी काही हे गंभीर विषय, हे पुन्हा वाढीव याच्यात घ्यावा लागेल. हे लेकरू 1.5 वर्षाचं 2 वर्षाच्या लेकराला जरी ताई, तुम्ही आता ताई आता आम्हाला बोलताय ना, साहेब आले होते ना इकडे, या म्हणा पुढं. मी जर हे गुन्हे नाही झाले 1.5 शाबाचा पोरा खाली बसा, हे जर 1.5 वर्षाच्या लेकराला न्याय नाही मिळाला ना, तर मग मी माग लागेल बरं का. एकच मागे सरकार खाली बसा, तुम्ही मागे सरकार गोंधळ करू नका, विषय भरकटायचा नाही. मी हे तुम्ही आढळून करा रे, गपचूप ऐका. मी माझ्या समाजावरती हे तुम्हाला शांत बसायचं का उठून जाय तरी देऊ, ती फेकून तिच्यात लावल्याला बस ना उभं. मी माझ्या 2 वर्षाच्या लेकरावर अन्याय होणार असला ना, इथल्या एका या आरोपीला सोडू नका, एकाला पण सोडू नका. खाली बस. मला ते लेकरं बघून तर मला आता कर्माला तयार नाही, हिला मारलं त्या ताईचा पाय मोडा. याच्यात तुम्ही रिपोर्टची कशाची वाट बघता तर बघू नका. 307 गुन्हे दाखल करून वाईट कृत्य करण्याचा तिचा विषय होता. ह्या कलमा सगळ्या लावून घ्या. जर याच्यात सगळ्या कलमा लावून जर नाही, 25 तारखेच्या नंतर राज्याची बैठक या चिखला गावात लावून आंदोलन सुरू करावं लागणार. मी पोकळे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवलाय, आणि आपण सुद्धा सगळेजण ठेवा, शांतता बाळगा. आपल्याला जवळ सहन होत आहे तोवर आपण सहन करू, शांततेत राहणं. नावं दिली असताना सगळ्यांनी फिर्याद दिली ना सगळ्यांनी, तो वकील साहेब थांबतील, ते सगळं बघून सगळ्या कलमा वाढतील. त्याच्यात कलमा वाढवायच्या तर त्या वाढवावं लागणार आहे. त्या सगळ्या सर्व वाढावं लागतात. त्या आरोपींना लवकर पकडा. तुम्ही रात्री 11 जण अटक केलेत हेही आम्हाला कळालं. तुम्ही तुमची जबाबदारी चोख पार पाडलेली. आम्ही तुमच्यावरती
थोडे सुद्धा नाराज नाहीये, परंतु राहिलेले सोडू नका, राहिलेले एक पण सोडू नका. मला वाटतं त्या छोट्या मुलीला लागलंय खूप, त्या छोट्या मुलीला लागले, हिचा पाय मोडलाय. 12 वर्षाच्या मुलीचं डोकं पडलं. कलम 307 दाखल झालं का? चर्चा सुरू आहे का? बसतो मी इकडे, चर्चा व्हायला. ए अरे चर्चा सुरू आहे ना, पोलीस बांधव सगळं पागल आहेत का तुम्ही? काय करायचं तुला? तुम्ही शांत बसा, राहू देऊ का? कलम कोणते लागले? पुढे एफ आय. बाकी शांत बसा तुम्ही, बाकीचं तुम्हाला शांत बसा म्हणून सांगितलं. त्याच्यात 300 वाढवा, 300 वाढवा. त्या मुलीची त्या छोट्या तिचं 2-3 घंटे त्यांनी अपहरण केलं, ते अपहरणाचे पण कारण. तर 2 म्हणजे नको आम्हाला, तुम्हाला सहकार्य करायचं आणि आम्हाला आमच्या छत्रपतीसाठी लेखीसाठी न्याय पाहिजे. आमच्याकडून वाईट कृत्य कुठलंही होणार नाही, काय सुविधा बिघडणार नाही. खरंय हो? आम्ही तुम्हाला शब्द दिलाय, पण मी 25 तारखेच्या नंतर सर ऐकणार. मी 25 तारखेच्या नंतर म्हणजे दगड टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न. पोलीस स्टेशनचे 2 कर्मचारी होते, ते घ्यावं लागतील. आणि मला एक परत मला त्या व्हिडिओ मध्ये असं दिसलं, थांब रे, मला त्या व्हिडिओ मध्ये सर असं दिसलं की इथं पोलीस बांधव होते काही, त्यांच्या समोर कसं हल्लं, त्यांचा निलंबित ऑर्डर करा. तो अधिकारी एसपी साहेबांना आहे, एसपी त्यांच्या चौकशीचे आदेश दिले, त्यांच्या चौकशीचे आदेश दिले एसपी साहेबांना असं ते म्हणतात. त्यांना निलंबित करून टाका. त्या दोघी कोण होते त्यांच्या समोर बघा, तुम्ही स्टेटमेंट द्या, पुन्हा स्टेटमेंट सांगते द्या. रात्री त्यांच्याकडून हुकला असेल, तुम्ही स्टेटमेंट घ्या, पुढे नावं घ्या. 307 त्याच्या अधिकारात अपहरण केलं त्या मुलीचं. एका छोटी कुठे ती नाही, छोटी पुन्हा जर झोक्याला लागलं म्हणा काढून फाटला, तिचं स्टेटमेंट घ्या, त्यांना अटक करा. आमची बाकी काही मागणी नाही, तुम्हाला आमच्याकडून पूर्ण सहकार्य. बरोबर 25 तारखेपर्यंत यांना सहकार्य करू ना, 25 तारखेपर्यंत सहकार्य करू आपण यांना. यांनी नाही केलं आम्ही राज्यातून पुण्यातून विदर्भ कसा बाहेर निघत नाही, विदर्भाकडे बघतो. झालाय ही जिजाऊची पवित्र भूमी आहे. या भूमीतले मराठे आणि कुणबी झोपले का तुम्ही? तुमचा वेळ नाही येणार का अशी तुमच्या लेकीबाळीवरती? विदर्भ आणि खानदेशातल्या एकाही मराठ्यांनी घरी राहिलेला मला दिसला नाही पाहिजे. मी पूर्ण आयुष्य तुमच्यासाठी झिजवलंय. इथे जर पुढे अन्याय होणार असला ना तर तुम्हाला सगळ्यांना, जर आता हे आरोप अटक झाले नाही, 307 पासून अपहरणाचे सगळे गुन्हे, शांतता भंग केला यांनी, 4था मुद्दा जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न यात लाभ आहे. पण आम्हाला जातीय दंगल होऊ द्यायची नाही. त्याच्यामुळे गोरगरिबावर अन्याय व्हायला नको, कारण यांच्या सुद्धा गोरगरिबावर काही लई चांगले लोक आहेत. हे असल्या स्वार्थी लोकांमुळं आणि ती कानाला लागली दुसरी कोणची आहे, तिचे पण स्टेटमेंट आहे, तिचं अपहरण केलं. घाबरायचं कोणी नाही, मी तुमच्या माग आहे सगळ्यांच्या. आणि कसे स्टेटमेंट घेतले, मी गाडीत बसलो की मुख्यमंत्र्याला बोलतो. मी रात्री पालकमंत्र्याला सांगितलंय, तुमचे प्रतापराव जाधव साहेबांना सुद्धा रात्री सांगितलंय, तुमच्या भूमीत अशी घटना होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही. एसपी साहेबांना बोललो, तांबे साहेबांना, कोकळे साहेबांना बोललो, त्यांनी सांगितलं सगळ्यांवरती गुन्हे दाखल होऊन सगळे अटक होतील. आता मला यांनी सांगितलं 21 जण आणि जे लाभार्थी नाही
ते टोळीतले ते गटले हे चाबरे पळून गेले लवकर सापडत नाही ते होईल ना आपण सगळ्यांनी 25 तारखेपर्यंत विश्वास ठेवायचा का पोलिसावर वेळ दिला पाहिजे काम करणाऱ्या अधिकाऱ्याला वेळ दिला पाहिजे नाही दिलं तर मी म्हणलं की आहे तुमच्या माग यायला तुम्हाला सांगतो इथं काहीच नाही ती एकदा जर आव्हान झालं ना तर कोण कोण आहेत ना आपण कारवाई करू त्यांची आपण कारवाई आपल्याला पण करता येते मी दाते साहेबाला सुद्धा बोलतो महासंचालकाला गाडीत बसल्या ह्यो प्रयोग चांगला नाही यांनी केलेला छत्रपती शिवरायांचा अपमान पुतळा काढून फेकून दिला लय मात झाला घेऊ तो लय मात झाला की महिलेला मारणं तुम्ही एवढे दादा यांचं असं म्हणणं आहे, महाराजांची मूर्ती एवढ्या नाल्याला नेऊन टाका आम्ही नाल्याला बांधू. अरे पोलिसांवर विश्वास ठेवा ही पुतळा साहेब ही पुतळा हलणार नाही बरं का कधी यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. मी सांगतोय काय आमचा विश्वास नाही मी सांगितलं ना विश्वास तुमच्यावर झाला आमचा. मी सांगितले मी जबाबदारी घेतली ना मी जबाबदारी घेतली सगळ्यावर गुन्हे दाखल होणार सगळे अटक होणार ही जबाबदारी घेतली आणि तुम्हाला 2 दिवसात ऐकायला येईल नसता 25ला राज्यातले पुरे मराठी जर नाही बोलले तुम्हाला नाव बदलून ठेवा मग आंदोलन सुरू झाले की बंद होत नाही छत्रपतीपेक्षा मला मोठं कुणी नाही माझ्या जीवनात त्यांच्यासाठी मी जीवदान करायला पण तयार मी काय घेत नाही सगळे येणार मध्ये आणि हे सांगते तीच 1 नंबरचा आरोपी करा खालीवर नका करू आणि कोणाचा दबाव आला ना प्रामाणिक सांगा तुमची नोकरी भिजवून देत नाही आणि दबाव घ्या जाणाऱ्याचं जर राजकीय करिअर उद्ध्वस्त नाही केलं ना तर जरांगीचा अवलाद सांगणार तुम्हाला तर कोणाला धक्का लागू देत नाही तुम्हाला कोकळे साहेबाला 5 वाजेपर्यंत मुख्यमंत्र्यांचा फोन कर तुम्हाला मोकळीक राहणार जसे संतोष भाई देशमुखांच्या प्रकरणात पोलिसांना कोमळ साहेबाला मोकळीक होती काम करायची तसे मोकळीक मिळाल कोमळ साहेबाला सुद्धा आता महादेव मुंडेच्या प्रकरणात मोकळीक आहे तुम्हाला नुसता फोन द्याला तरी तुम्ही एका मंत्र्याचा आमदाराचा आमच्या त्या खरकाट्याचा तिकाड्या कुणाला फोन द्याला एसपी नाही उद्या कोणाला फक्त मला कळवा तुमच्या मागे आम्ही राहू सगळा समाज तुमच्या पाठीशी आणि त्या दामजेलमध्ये चांगल्या चांगल्या धुल्या उलार झाल्या तर सरपंच या नादी लागलं तो आकडे तिकडे झालंय चष्मा काढा की डोळा दिसतो माझ्या नादी लागले एवढं सोपं नाही मी त्याला सांगितलं होतं तू माझ्या नादी लागू नको आणखी मी सांगतो आता एक चिखला गावात तुपले लोक तू आवरेव तू माझ्या नादी लागू नको लय जड जाईल तुला माझ्या समाजात आणि छत्रपतीत लय जीव आहे माझ्या समाजासाठी माझ्या किडनॅप पण गेल्यात मला चालता येत नाही आता इतक्या लोक भरायला मला आता बसता येणार नाही माय बापा इतके हाल आहेत माझे पण मी हालत नाही या समाजाची छत्रपतीची शान आहे आणि ती शान वाढवण्यासाठी पठ्य जगतोय तुम्हाला कुठेही डाग लागू देणार नाही तुम्ही कसली काळजी करू नका मी हिला रात्री सांगितलं होतं तू अर्ज कर तेव्हा न्याय मिळत मी सकाळीच येतो बाकीच्या कपाळाला लागले पोलीस बांधव समोर जर एवढा असेल तर कसं का गुन्हे दाखल होत नाही तुला हे बाळा हवारे मला विचारू द्या कोण सांगत फानत काय नाही सगळ्या गुन्हे दाखल काय तर पोलिसावर सुद्धा सोडू नका येणार हे जर काही बाळा तुला खरं बोलायचं खोटं एक शब्द बोलायचा नाही मी खऱ्यासाठी काम करणार तुला 2-3 घंटे कोणी पळून नेलं ना ते नाही इला लहान इला छोट्या पोरीला नेलं का हे कोणी मारलं तुला मोबाईल सरपंच आणि सरपंचाच्या बायकोनं मारलं नव्हतं लेकरू हे देव असता म्हणतात त्यामुळे त्याच्यावरती जीव मारण्याचा प्रयत्न करतात लेकराला काय कटवाळ्याला हे बघा इकडून मानर सुद्धा म्हणजे त्याला नरड दाबायचं होतं नरड दाबून हे पुढे नखा लागलेली मला जर हे कोणासाहेब झालेला नाही दिसला तर मी 25ला कोणाचं हे ऐकणार नाही मी जर काय हातात घेतला मी परिणामाची चिंता करणार नाही ते नरड दाबायचा प्रयत्न आहे इकडून सगळे नखा लागले ते
जीव्या मारण्याचा त्यांनी केला प्रयत्न करा आणि तिची छेड काढली ही पोस्को दाखल होती ते पोस्को दाखल होती. यस ऍड करून घेतो साहेब म्हणले घेते. किती वाजेपर्यंत वाट बघू मी केलं घेत मी आता किती वाजले किती वाजले मी 6 वाजेपर्यंत कलमाची वाट बघतो. अरे तुम्ही सगळे जण पोलीसवाले सुद्धा हजर होते. जमात आहे. मग मी सांगतो तुम्हाला मी सांगतो ते नीट ऐका मी सांगतो ते नीट ऐका. या पोरीनं यांनी सगळ्यांनी साहेबांबरोबर आणि ताईंबरोबर जाऊ तुम्ही तुमचे स्टेटमेंट आता मी गेलो की लगेच द्या लगेच इथं जा इथं जे काय बाळूला पुढे खोलीत बसा जमून नाही तर पोलीस स्टेशनला न्यायचं काय गरज आहे तुम्हाला अधिकार येत नाही इथं एखाद्या खोलीत बसवा 2-4 जण त्यांना गुळगुळ करायची नाही. कुणी बाकीच्या पोरांनी पोलिसांना लिहू द्या. सगळे जण तुमच्या गावातले 2-3 हुशार कोण आहेत ते त्यांच्यासोबत फक्त बसा आणि ज्यांना लागले तक्रार आहेत ते पाय मोडलेले ताई हे सगळे एका जागेवर बसा आणि तुमची तक्रार द्या. सगळ्यांवरती पोस्को पासून 307 जीव मारण्याचा प्रयत्न करणं हे सगळे गुन्हे दाखल होणार. मी 7 वाजेपर्यंत वाट बघतो नसता मी 25 तारखेची घोषणा करून टाकतो. कारण महाराष्ट्रातून आम्ही झालो बेजार. तुम्हाला आमचं पण सांगतो गपरे तुला त्याच्या पुढे काही येतच नाही का आम्ही झालो बेजार. तुम्हाला खरं सांगतो रात्रभर फोन आहे आम्ही पण यायचं म्हणून पण एसपी साहेबांशी बोलणं झालं म्हणून मी प्रामाणिक सांगतो मी काही लपून ठेवत नाही. ते म्हणले ते तर असं म्हणत होते उलट 2-3 दिवस येऊच नका म्हणले 2-3 दिवस नसं जमत मग आपलं मी आजच जाणार. माझ्या लेकीला आज त्रास झालाय माझ्या छत्रपतीला आज त्रास झाला मी आजच जाणार. महाराष्ट्रात कोण येतं आम्हाला चिखल्याला यायचं चिखल्या का चुकल्या काय इथं यायचं म्हणे आम्हाला. म्हणलं तुम्ही थांबा मला परिस्थिती बघू द्या ऐकू द्या नाही जर मागण्या मान्य झाल्या कोणी दाखल झाल्या तर आपण सगळे चिखलाला जाऊ म्हणून शांत झाले. नाही तर रातभर फोन उचलतो आमचा असा फेस पड आहे. नुसत्या गाड्या कोणी म्हणतात पिकअप रेडी झालं टेम्पो रेडी झालं. मी मोटरसायकलवर रेडी आहे मग आपल्या 3ही गाड्यांना बाहेर काढ्या आणि मला ऊस तोडायला जायचं नाहीये ट्रक भरायला नाही लावले नाही ट्रक भरूनच माणसं आणतो. म्हणजे रिअल सांगतो माझ्या जीवनात मी कधीही खोटं बोललेलो नाही. आम्ही सांगितलं सगळे शांत राहा. जर तांबे साहेबांनी आणि पोकळे साहेबांनी शब्द दिला एकही याच्यातून सोडला जाणार नाही एक पण म्हणून मग मी शांत राहिलो. तुम्ही पण शांत राहा शांततेच्या भूमिकेत सगळे राहा. नाही झालं 25 ला पुन्हा येऊ ना कुठं चाललंय मी बी कुठे जात नाही तुम्ही नाही ते पळून गेलेले कुत्रे नाही कुठं जात नाही फक्त त्यांना कारण त्यांच्या सुद्धा गरीब लोकांना चांगले आहेत काही उदाहरण सांगतो आणि मी थांबतो. आता मी घरून निघायच्या अगोदर सांगळे आणि तुमचा नेम आपला सांगतोय सांगळे आणि काय गुले सांगळे आणि घुले नावाचे महिले सहित अंतरवालीला माझ्या घरी आले. त्यांनी सकाळी दारात रडत होते मी उठायला मला उशीर झाला कारण आम्ही 4 वाजेपर्यंत जागे होतो. त्यांनी सांगितलं की आमचा ऊस जाऊ देणार कोण सान कराड कोणता गोच्याचा आणखीन त्यांनी आमच्या रस्त्यावरती JCB लावली 7 फुटाचा खड्डा केला आणि त्या खड्ड्यात त्या बाईला टाकलं सांगळेला आणि 2-3 मुलं आहेत तिचे ते धरून आणले त्या खड्ड्यात टाकलं वर JCB नाही माती वाटायची बुजून टाकायचे का हिचा ऊस जाऊ द्यायचा नाही आणि ते वावर आम्हाला द्यायचे. बघा यावला त्यांच्या जातीतल्या ना ते सकाळी आले तुम्ही मायबाप व्हा म्हणे आमचे न्याय मिळाला पाहिजे. आमचे DYSP धुमाळ साहेब त्याला फोन लावला म्हणलं गरीब लेकराला न्याय द्या ही माऊली रडायला लागली. DYSP साहेबांनी तिथून गाड्या पाठवल्या आता तिचा ऊस जाणार एका जातीवादी आणि जर जातीवादी असतो ते माझ्या दारात आलेच नसते म्हणून ते सगळे जिरवतो आम्ही. तुम्ही काळजी करू नका आपण DYSP साहेब आहेत तर ताई आहेत तांबे साहेब आहेत पोकळे साहेबांवरती आजपासून विश्वास ठेवू. 25 तारखेपर्यंत सगळे गुन्हे आले होते. तुम्ही स्टेटमेंट द्या. मी दाते साहेबाला महासंचालक साहेबांना लगेच बोलतो तुम्ही फक्त स्टेटमेंट सगळे द्या. तुम्ही कोणी शांत राहायचं नाही. सगळे FIR होणार सगळे अटक होणार. त्यांचा माझं पत्र पाठवले लांब जाते बरं कधी
त्याला लांब जाते ते ही धरातच नाही ते असं इतके फेकड धावणेच आहेत ना ते तर थांबतच नाही सर काहीतरी गोल गोल इकडं गोटा हाणते तिकडं खडा हाणते पाण्याचे बाटले हाणते टोपणं हाणते देशीचे आणि पळून दुसऱ्या राज्यात जाते आणि यांनी त्या नेते त्यांचे दोनच आहेत त्या लाभाचे टोळी त्या दोन नेत्याच्या आणि त्या काही त्यांच्या चांगल्या जातीच्या इतकं मुळावर आणलंय ना आता हे त्यांचं सुद्धा ऐकायला तयार नाही ना त्यांचं पण यांनी त्या दोन्ही नेत्याला बरबाद केलं आणि आता जातीला बरबाद करायला निघाले हे सत्य पण ते नाकारीत नाही बाकीची टोळी नुसती लिहिती आता ते फक्त लिहायच्या कामात राहिले हळूहळू हळूहळू सगळे मोक्यात घालतो यांना ठोक नाही आला यांनी इतका अन्याय केला ना तर नागपूरच्या मी जातीवादी असतो ती माऊली माझ्याकडे आली असती नागपूरची ती ब्राह्मण समाजाची देवेंद्र फडणवीसची सगळे सोयरी थेट अंतरवाली इथं तिथं नाही तिलाच पैसे लोबडलं धाणे किती खातोय काय खातोय जर केळं खाय ना तिकडे थोडे गोटे खाय केळामध्ये हे केळा आपला आजर भाई अकबर भाई त्यांच्याकडे असते ती नुसता पैसे खातो त्या माऊलीचा नवरा गेला हो पोलीस मध्ये वाटतो इतका ताप दिला जो मी नीती सांगते मी नाही सांगत त्याला खलास इतकं टेन्शन दिलं 17 लाख सुद्धा सोडीला तो काय करतात प्रॉपर्टीचं त्यांनी पैसे कमवून ते एक ते सरमाड्या का खरमाड्या कोण होतं ते जेलात घातला संतोष देशमुखांचा खून करणारा त्याला सुद्धा पैसे कमी देत त्यांनी खाल्ले येणे जेलात गेलं ती त्याची बायको एकीकडे पोरं एकीकडे तिचे पोरं बेंगलोरला पळत कुंकड पळत ती एकटी झाली तिने बोललं पाहिजे माझ्या नवऱ्याचा कसा धान्याने वापर केला तिने बोलायला पाहिजे तिने आज जमू नाही ते सुटत नसतो आता ते सणच बाहेर येत असतं आता ते सुटतच नसतं तिने सांगितलं पाहिजे की ही प्रॉपर्टी सगळी धान्याची आहे त्याच्यामुळे मानावर आग गेलाय धान्यामुळेच खून केलाय ते सांगितलं पाहिजे कारण त्यांच्या गरीब जातीला त्रास व्हायला लागलाय म्हणून आपण कायदा हातात घेऊ नका समजलं तुम्हाला इतकं बोलण्याचं कारण माझं ते होतं त्यांच्यात काही चांगले लोक आहेत ह्या नासक्या 10-5 जणांमुळं बाकीच्यावर नको आणि जर नाहीच गुन्हे झाले तर 25 तारखेनंतर ठरवू काय करायचं मग आपण दाखवू मराठे कशाला म्हणते आता तुम्ही स्टेटमेंट सगळे देऊन घ्या आणि त्या ताईला थोडे दिवस संरक्षण राहू द्या ती तक्रारदार आहे तिला मारून टाकू शकते तिच्या जीवाला धोका आहे असं होऊ शकतं आणि मराठ्यांनी विदर्भातल्या कुणबी आणि मराठा दोघाला सांगतो जातीचं आणि छत्रपतीचं रक्षण करायला शिका तुमच्या काही मत देत असेल तर सोडून द्या आणि एक जेवण राहा कारण ही इतकी पवित्र भूमी जिजाऊची पुऱ्या विश्वाला सुखी आणि समाधानी दिवस दिले असतील तर माझ्या मासाहेब जिजाऊने दिले जिजाऊने ती पवित्र भूमी या भूमीतले कुणबी आणि मराठी एक जीवन राहा आणि अशा टायमाला सगळे धावून येत जा मी तुमच्या पाठीशी सगळ्यांनी शांततेत राहा पोलिसावर विश्वास ठेवा ते सगळ्यांना अटक करतील 7 वाजेपर्यंत येतं 2 घंट्याच्या आतच म्हणले सगळे गुन्हे दाखल करतो पण 7 वाजेपर्यंत मी त्यांना वेळ दिला नाही केलं तर 25चं आंदोलन पुकारलं म्हणून सांगतो आता तुम्ही सगळेजण स्टेटमेंट देऊन घ्या आणि सगळेजण शांततेत राहा तर तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात मराठी बसले नसते इतके करोडो मराठी मला फक्त त्या जातीवादी पिलावळीला सांगायचंय ही जी लाभार्थी टोळी आमच्याकडे पण आहे ती आम्ही जेलात फेकली बरीच इकडे असणारी ती काही टोळी पैदास ज्यांनी हे कृत्य केलं फक्त ते बाकीच्यांचा काही समान नाही याच्याशी यांना एकच सांगतो जरी आम्ही इथं कमी संख्येनं आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये तुमच्यासारखा माज आम्हाला जातीचा नाहीये आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत म्हणून आम्ही जातीवाद करत नाहीयेत आम्हाला त्या वाटावर आणू नको मी
देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणानं सांगतो, साहेब आम्ही संयम पाळून येत. आमच्या लेकीचं वाईट भावनेनं त्यांनी केलेली छेडछाड, तिच्या अंगावर ते फाडलेले कपडे हे जाणून बुजून फाडले गेले आणि त्यांचा उद्देश तिच्याबद्दलचा वाईट होता. तिच्या डोक्यात दगड घालायचा काम प्रयत्न त्यांनी केला. म्हणजे मी एसपी साहेबांना सांगतो, मला वाटतं त्या आल्या असतील, डीवायएसपी साहेब सुद्धा इथं आलेले. 307 गुन्हे, हे शांत बसा रे, नका दिसू देऊ, शांत बसा. अरे न्याय घ्यायला आलो आपण, बघायसाठी नाही आलो. तुमच्या पुतळ्याला हात लावत नाही कोणी, तुम्ही काळजी करू नका. आम्ही ना कोणाच्या गांडीत दम येतो. इतका तिरस्कार आहे का छत्रपतीचा तुम्हाला? कंपाळी कुंकूत छत्रपतींमुळे आहे आणि तुम्ही छत्रपतीचा पुतळा काढताय. काय बोंकांडी बसवतो का इथला पुतळा इथं ठेवायला? मी या एसपी साहेबांना, डीवायएसपी साहेबांना सांगतो, 307 गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एक, दुसरं, तिचे छेडछाड करायचा प्रयत्न केलाय, तेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मारून टाकण्याचा उद्देश त्यांचा या ठिकाणी होता. हे सार्वजनिक ठिकाण आहे, या ठिकाणी त्यांनी शांतता भंग करून दंगली घडवण्याचा प्रयत्न केलाय. त्यांचा तो उद्देश होता की जातीय दंगली झाल्या पाहिजेत, तेही कलम याच्यात लागलं पाहिजे. यांचा या ठिकाणी वाईट कृत्य काही करायचा ताई बरोबर ही पण प्रयत्न होता का? कारण शेवटी ती आमची महाराष्ट्राची लेख आहे हे लक्षात असू द्या. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या लेकीबाळीवरती जर असा अन्याय झाला तर काम फिमा नाही, अगोदर न्यायासाठी सगळ्यांनी घर सोडून बाहेर पडत जायचं. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं काही नाहीये. सगळ्या लेकीबाळी हे आपल्या, उलट तिच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. दुसरे असते तर पळून गेले असते. चायला खरंच वाईट भेटली रे तू. रडती कशाची? रडायचं फिरायचं नाही, लढायचं. आम्ही सगळे सोबत आहे. इथं जे जे प्रयत्न झाले, तिने जे जे अर्ज दिलाय त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून सगळ्यांना अटक करा. मला आता एसपी साहेबांनी, पोकळे सरांनी आणि डीवायएसपी साहेबांनी सुद्धा सांगितलंय 21 जणाला अटक केली. सगळ्यांना राहिलेल्याला सुद्धा अटक करतो. साहेब तुमच्यावरती आम्ही विश्वास ठेवलाय. दंगल घडवण्याचा उद्देश तेही कलम याच्यात आले पाहिजेत. छत्रपती शिवरायांचा अवमान केला गेला, तोही उद्देश त्यांच्या मनात होता. आणि ही असली अवलाद ना, ही त्यांच्याही समाजाला घातक आहे आणि राज्याच्या शांततेला सुद्धा घातक आहे. यांच्यावरती जबरी कलम लागले पाहिजे सगळेची सगळे. जर तुम्ही काही काटकसर केली, आम्ही तुमच्यावरती सगळ्यांनी विश्वास ठेवलाय. जर तुम्ही 2-3 दिवसाच्या आत यांना सगळ्यांना अटक करून कलमा त्यांच्या मनाप्रमाणे जर लावल्या नाहीत, काही जर टाळाटाळ एखाद्या स्थानिक अधिकाऱ्याकडून जर झाली तर नाविलाजानं राज्यातले सगळ्या मराठ्यांची राज्यव्यापी बैठक मला चिखला गावात लावावं लागेल. आणि मी पोकळे सरांवरती, तांबे साहेबांवरती विश्वास ठेवून आलो. जर काही इथलं ही चाललेली गुंडगिरी याच्यातले काही त्या परळीला सुद्धा अटॅच आहेत. लाभार्थी टोळी इथं सुद्धा हाय असं कळालंय. यांना पुऱ्याला मोक्यात झाला, एक देशाचा सुट्टा काढणार नसता. मी जर एकदा बोललो, मी कायद्याचा सन्मान केलाय, अधिकाऱ्यांचा सन्मान केलाय. जर तुमच्याकडून हाय काही झाली तर माझा नावेला दे. मी राज्यव्यापी बैठक लावून आंदोलन जर एकदा सुरू झालं रे बाबा,
मी एकदा शब्द दिला की मागं पण अटक नाही, मेलो तरी मी कोणाला